नमस्कार. मी डॉक्टर रमेश थोरात, ज्येष्ठ रंगकर्मी, अकोला. आपण आता समाधानी जीवनाचा थर्ड अंपायर हास्य संवादावर बोलूया. गालिब म्हणतो, जिंदगी में कामयाबी ही कामयाबी है ये गालिब, सिर्फ आदत रख मुसीबतों में मुस्कुराने की. म्हणजे हसण्याने, छोट्याशा स्माईलने दुःख पार पडून जातं. गालिब म्हणतो ते अगदी खरं आहे. देअर आर थाउजंड्स ऑफ लँग्वेजेस अराउंड द वर्ल्ड, ओनली स्माईल स्पीक आउट ऑल. जगात असंख्य भाषा आहेत, मात्र काहीही न बोलता फक्त स्माईल करा. मग अमोरासमोर कोणताही बोली भाषेतला असो, तोही काही न बोलता चेहऱ्यावर हास्य फुलवेल. माझ्या कार्यक्रमानंतर असंख्य लोक, म्हणजे आपले प्रेक्षक, मॉर्निंग वॉक करणारे मला विचारतात, तुमच्या हास्याचं व आनंदी राहण्याचं रहस्य काय? मी हसून उत्तर देतो, मी दुसऱ्याच्या आनंदात सामील होऊन त्याचा आनंद द्विगुणित करतो आणि दुःखाच्या वेळी त्याचं दुःख वाटून घेतो. कोणाशी तुलना करत नाही, कोणाचा द्वेषही करत नाही. आणि खरं रहस्य सांगायचं झाल्यास, मी मृत्यूला भीत नाही. मृत्यू, आय वेलकम यू या माझ्या पथनाट्याचे शेकडो कार्यक्रम केले. मृत्यूची भीती दाखवून भोंदू बाबा मस्त लुबाडतात. एकदा पथनाट्य संपल्यानंतर एक दाम्पत्य भेटलं व सांगू लागले की आमच्या घरी एक बाबा आले होते. त्यांनी सांगितलं, तुम्ही म्हणजे साहेब, आमचे साहेब 10 दिवसात मरणार. जीव वाचवायचा असेल तर 2 लाख रुपयांची पूजा करावी लागेल व वरून रोगदक्षिणाही द्यावी लागेल. हे जर कोणाला सांगितलं तर तुमचं मरण निश्चित. घरातील सर्व मंडळी घाबरली. साहेबांनी तर अन्नपाणीच सोडले. साहेब व मॅडमला आधी शांत केलं. अहो, असं कोणी तिसरा व्यक्ती सांगून मरण येत नसते. तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला मदत करतो. बाबाला बोलवा, पैसे देतो असं सांगून आमचा दिवस ठरला. माझा मित्र मोहन सर्पमित्र आहे, त्याला ही हकीकत सांगितली आणि तुझी मदत लागेल अशी विनंती केली. ठरल्या दिवशी भोंदू बाबा पैसे मिळतात अशा थाटात आले. मोठी कफनी, चंदन कपाडी, भरपूर रुद्राक्ष माळा, कानात अत्तराचा फाया अशा थाटात साहेबांच्या घरी आले. 10 मिनिटांनी मी आणि मोहन पोहोचलो. साहेबांनी माझी मित्र म्हणून ओळख करून दिली. मी बाबांना हात दाखवत म्हटलं, बाबा, माझं मरण कधी आहे ते सांगता का? बाबांनी भिंग काढून हात पाहताच, अरे 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 अरे, तुमचंही मरण काही दूर नाही, जवळच आहे. खर्च भरपूर करावा लागेल. पूजेसाठी 2-3 लाखाची तरतूद करून ठेवा. जीव वाचू. माझा पुढचा बाबांना थेट प्रश्न, बाबा, तुमचं मरण कधी आहे? बाबा चपापला, पण तोऱ्यात म्हणाला, मला मरण नाही, लोकांची सेवा करता करताच मला मरण येईल. मी म्हटलं, बाबा, तुम्ही 10 मिनिटातच मरणार. हा अतिविषारी मण्यार नाग आणला आहे आमच्या मित्रांनी. तुम्हाला त्याला आम्ही डसवतो, मग वाचवा स्वतःला. बाबाला मोहनने नाग दाखवला तसा बाबा उठून उभा राहिला आणि थरथर कापायला लागला. मोहनने नागाला जसा बाबांच्या तोंडाजवळ नेला, भोंदू बाबा आमच्या पाया पडला व झोडी उचलून निघणार तेवढ्यात आम्ही त्याला पकडला. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. साहेबांनी आमचे आभार मानले. मी त्यांना म्हणालो, साहेब, तुम्ही त्या भोंदू बाबाला पैसे देणार होते, मात्र ताईसाहेबांनी खरी हिंमत दाखवून त्या बाबाला पैशाच्या लालसेनं बोलावलं व फसवाफसवीचा प्रसंग टळला. साहेब, तुमच्याजवळ जास्त पैसे असतील तर अनाथाश्रमाला द्या. मुलं शिकतायत, त्यांना मदत होईल. आणि साहेब, तुम्ही शिकले सवरले आहे हो. अहो, हा दाराशी आलेला भोंदू बाबा तुमचं मरण कसं काय सांगू शकतो? साहेब, मृत्यूला भिवू नका. चला आता मस्त हास्य फुलवा चेहऱ्यावर. हसा हसा. हसते रहो, हसाते रहो. साहेब, एकटे एकटे राहू नका.
इतरांमध्ये मिसळा. साहेब हो, इगो माणसासाठी घातकच. समूहासोबत सामान्य माणसासारखं राहायचं, आनंदात. साहेब, संकटांना तोंड देणे, संघर्षात प्रबळ इच्छाशक्तीने व जिद्दीने सत्याच्या बाजूने लढणे, सोबतच नम्रताही हवीच. या संपूर्ण भीतियुक्त वातावरणातून आया बहिणींना वाचवणे, त्यासाठी कलावंतांनी एकवटून प्रबोधनाची गरज आहे. हास्य त्यांच्या चेहऱ्यावरचं या भीतीमुळे पार पडून गेलं आहे, ते मला परत आणायचं आहे. असे ठिकठिकाणी मनोरंजनातून प्रबोधन करत, पथनाट्ये एकपात्री सादर करून, हास्य संवादाने भरभरून पुन्हा सर्व आनंदाने नांदोत. मी तर या माझ्या 75व्या वर्षीही सकारात्मक आहे. आपणही मी माझं फक्त मलाच या जीवघेण्या संस्कृतीतून लवकर बाहेर या, नाहीतर भोंदूबाबा तुम्हालाही केव्हाही फसवू शकतो. हल्ली तर भोंदूबाबांचा सुळसुळाट झाला आहे. पोटाला अंगारा लावून मूल होईल म्हणतात. संत तुकारामांनी 450 वर्षापूर्वी 17व्या शतकात ओरडून सांगितलं, 986 पोरे होती, कशाशी करणे लागे तयाशी पती. अंगाऱ्या धुपाऱ्याला फसू नका. आया बहिणींनो, सर्वांशी हास्यसंवाद ठेवा. सर्व दुःख विसरून आनंदाने जगा. आपले दुःख समस्या आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगा, बरोबर उपाय निघतो. जी माणसं स्वतःवर विश्वास ठेवतात, स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत. ती माणसं सतत समाधानी असतात. अहो, ना पैसा लगता है ना खर्चा आता है, ना पैसा लगता है ना खर्चा आता है, मुस्कुराओ यारो, बड़ा अच्छा लगता है. बिंदास मुस्कुराओ, क्या गम है. बिंदास मुस्कुराओ, क्या गम है. यहाँ जिंदगी में टेंशन किसको कम है. अच्छा या बुरा ये तो केवल भ्रम है, जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है. हास्य संवाद हा समाधानी जीवनाचा थर्ड अंपायर आहे, परफेक्ट थर्ड अंपायर. समाधानी जीवनाची मास्टर कीच आहे हास्य संवाद. कसं वाटलं माझं हास्य जीवनाचा थर्ड अंपायर हास्य संवाद. मग आता ऐका तर, बी हॅपी अँड मेक अदर्स हॅपी. म्हणजे तुम्ही आनंदात राहा आणि इतरांनाही आनंदात ठेवा. अगर किसी चीज को दिल से चाहो, ती कोणती गोष्ट असो, किसी चीज को दिल से चाहो तो सारी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है. अहो, मौज मस्ती कभी पेंटिंग मत रखिए, मौज मस्ती कभी पेंडिंग मत रखिए, क्योंकि समय का कभी रिझर्वेशन नहीं होता. आज सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे शरीर संपदा. सुदृढ शरीराशिवाय आणि सशक्त निर्लेप मनाशिवाय मनुष्य अर्धमेला असतो. मी ज्येष्ठ रंगकर्मी आहे. शरीर आणि मन चुस्त आणि मस्त ठेवण्यासाठी गेल्या 50 वर्षापासून मी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. आणि फिरताना रस्त्यात दिसणाऱ्या व भेटणाऱ्या जवळजवळ सर्वांना हसून आणि हात जोडून गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार, आदाब अर्जे, जय हिंद, जय भीम असा हास्यवदनाने पुढे पुढे जातो. या हास्य संवादाचा चांगला परिणाम दिसून आला. बरेच लोक, तरुण मंडळी एकमेकांना विश करायला लागली, हास्यवदनाने हाय म्हणायला लागली. त्यामुळे प्रत्येक मॉर्निंग वातावरणातलं प्रसन्न करीत हे सगळे हसणे चेहरे वातावरणाची श्रीमंती वाढवत होते. अशा या प्रसन्नतेने वृत्ती समाधानी तर होतेच, सोबतच मनही प्रसन्न होते. आपल्या मेंदूतील स्टाहटी म्हणजे सॅटिस्फॅक्शन सेंटर मनाच्या प्रसन्नतेने कमालीचे चार्ज होते व संपूर्ण शरीराला कार्यक्षम ठेवते, सोबतच चैतन्यमय सुद्धा. एक दिवस मात्र अशा या प्रसन्न व चैतन्यमय वातावरणात मिठाचा खडा पडल्यासारखी स्थिती झाली. झाले असे की समोरून येणाऱ्या कपाळावर आठ्या असलेल्या आणि तिरस्कारित नजरेच्या अबोल व्यक्तीला हात जोडून नमस्कार केला. काही रिस्पॉन्स नाही.
मग लवून वाकून झुकून गुड मॉर्निंग म्हणालो. तरीही काहीच रिस्पॉन्स न मिळाल्याने कबीराचा दोहा गुणगुणत पुढे निघालो. बुरा देखन मै चला बुरा न मिला कोय, बुरा देखन मै चला बुरा न मिला कोय, खुद के अंदर झाक कर देखा मुझसे बुरा न कोय. तेवढ्यात पाठीमागून भांडणासारखा चिडखोर आवाज आला, तोही मोठ्याने. मुझे बुरा बोल रहा क्या, मुझे बुरा बोल रहा क्या बे, मैं बुरा हूं क्या. तो अबुल माणूस माझ्यावरच चाल करून आला. मी मात्र हसत हसत हात जोडून उभा राहिलो. ती व्यक्ती चिडली. ओळखी नसताना नमस्कार का केला मला, तुझा माझा संबंध काय. मी हसत हसत म्हणालो, संबंध एकच, आपण दोघेही देश बांधव आहोत. आपण सोबत शतकही ओलांडलं, सहस्त्रकही म्हणजे 1000 वर्षाचा जो स्पॅन असतो त्यात, एवढे आपण भाग्यवान आहात. व्यक्ती चिडलेलीच. मला तू शतक आणि सहस्त्रक शिकवू नको, चुपचाप आपल्या रस्त्याने जा. पुन्हा नमस्कार करायचा नाही, तंगड तोडून ठेवेल, सांगून ठेवतो. गेट आउट, गेट लॉस्ट. मी आपला हसत हसत ऐकत होतो. ते गृहस्थ मात्र ओरडतच होते. मी हसत होतो आणि सदैव हसत असेन, कारण मिजाज अपना कुछ ऐसा बना लिया हमने, मिजाज अपना कुछ ऐसा बना लिया हमने, किसी ने कुछ भी कहा मुस्कुरा दिया हमने. कबीराचा दोहा, शब्द को संभल कर बोलिए, शब्द को हाथ ना पाव, एक शब्द करे भलाई दुजा करे घाव. गुणगुणत मी पुढे निघणार. तेवढ्यात ते पुन्हा चौताळून आले. कोण रे तू हरामखोर. मी शांतपणे म्हणालो, मी कॉमन मॅन, सीएम, सामान्य माणूस. मला काही नको तुमच्याकडून, फक्त हास्यसंवाद पाहिजे. असं मी म्हणतात ते गृहस्थ ओरडलेच. अशा पांचट हसण्याने आणि नमस्काराने पाघळणारा मी नाही. माहीत नाही का मी कोण आहे ते. खबरदार माझ्या वाट्याला गेला तर तुझं फिरणं बंद करून टाकेन. मला ठाऊक आहे. असं सकाळी सकाळी असून नमस्कार करायचा, मस्का लावायचा आणि हळूहळू ओळखी वाढून घरी यायचं. मग थेट किचनपर्यंत एंट्री घ्यायची. नमस्कार ताईसाहेब, मस्त चहा करा, आपल्याला डायबिटीज नाही, मस्त साखर घाला. मग ताईच्या म्हणजे माझ्या घरच्यांची तारीफ. वा ताई, काय मस्त चहा केला. मग ताईसाहेबही खुश होऊन म्हणतात, बसा दादा थोडा वेळ, गरम गरम आलू पोहे खाऊनच जा. म्हणजे मग रतीब सुरू झाला. मग मी हे होऊ देणार नाही. तुझी अवकात मी ओळखली. तुझ्यासारख्या चोरांना मी चांगला ओळखून आहे. खबरदार माझ्या वाट्याला आला तर. असं बोलून त्या व्यक्तीने माझी कॉलर पकडली. सांग मला नमस्कार का केला. ते असे ओरडत व थरथरत होते. तेवढ्यात माझ्या दररोजच्या हास्यसंवादाने प्रोत्साहित झालेली 4-5 तरुण मंडळी तिथे आली व त्यांनी अहो कॉलर सोडा या बाबांची, असं बोलून त्यांनी माझी सुटका केली. त्यातील एक तरुण तर उत्साहाने त्या अबोल व्यक्तीला म्हणाला, ओ या बाबांच्या हास्यसंवादाने आणि चैतन्यमय हास्य वदनाने मी खऱ्या अर्थाने जगणं शिकलो. मी खूप रागीट होतो. रागाच्या भरात तोडफोड करायचो, कोणालाही मारायचो. पण या बाबांच्या सहवासाने व हास्यसंवादाने मी शांत झालो. मला खूप आनंद मिळाला या हास्यसंवादातून. माझ्या रागीट स्वभावाने मी एकटा पडलो होतो. माझे सर्व मित्र दूर गेले होते. पण या बाबांमुळे आता माझे सर्व मित्र जवळ आले आणि भरपूर नवीन मित्रही जोडले गेले. त्यांनी केलेला नमस्कार हा त्यांच्या स्वार्थासाठी नाही, आनंद वाटण्यासाठी व द्विगुणित करण्यासाठी आहे. मिळालेलं जीवन आनंदी व समाधानी कसं जगायचं हे आम्हाला बाबांनी शिकवलं. दुसरा तरुण म्हणाला, खरं आहे, बाबांच्या हास्यसंवादाने माझ्यातील नकारात्मकता जाऊन टेन्शनलेस झालो आणि आता माझ्यात भरपूर सकारात्मकता आली. त्यामुळे मी समाधानी आहे. यांच्या हास्यसंवादाने आणि मार्गदर्शनाने मी इतरांशी तुलना करणे सोडले. आता आनंदी जगतो. या बाबांच्या मनाच्या आईस्क्रीमने मी यंदाची स्पर्धा परीक्षा भरपूर मार्कांनी उत्तीर्ण केली व या बाबांच्या हास्यसंवादाने माझा इंटरव्ह्यू मस्त गेला व मी सिलेक्टही झालो. दररोजच्या अशाच हास्य नमस्काराने ते माणसं जोडतात. अजून एक मध्यस्थ बोलला, अहो माझाही स्वभाव तुमच्यासारखा चिडखोर होता, पण या बाबांच्या सानिध्यात नम्र झालो
भांडखोरपणा पार निघून गेला. त्यामुळे माझा बिझनेस दुपटीने वाढला. बाबा एकदा ते आचार्य विनोबा भावे नम्रतेबद्दल काय म्हणाले ते आम्हाला सांगा एकदा, हे नवीन पाहुणेही ऐकतील. मी त्या अबोल व्यक्तीला हात जोडले. माझ्या नमस्काराने व हास्यसंवादाने जर तुम्ही दुखावला असाल तर मला माफ करा. माझ्या हयात कोणताही स्वतःचा स्वार्थ नव्हता. तुमच्या घरीही मी येणार नव्हतो. तुम्हाला केवळ आनंद मिळावा व तुम्ही समाधानी राहावे, सदैव समाधानी राहावे सदैव, हाच माझा हास्यसंवादाचा हेतू होता. आपले कर्मयोगी आचार्य विनोबा भावेंनी सांगून ठेवलंय, नम्रता म्हणजे लवचिकपणा. लवचिकपणात तणावाची शक्ती असते, जिंकण्याची कला असते आणि शौर्याची पराकाष्ठा असते. तेवढ्यात एक मिरॅकल झालं. हास्यसंवादाने माझे बनलेले जिवलग मित्र गुणवंतराव मॉर्निंग वॉकला आले आणि आनंदाने चक्क माझी गळाभेट घेतली. अबोल भांडखोर व्यक्ती हे दृश्य पाहून चक्रावली, कारण गुणवंतराव त्यांचेही ऑफिसचे मित्र होते. सर्व शंका कुशंकाचा मग निचरा झाला व चक्क मला तंगडं तोडण्याची धमकी देणारे माफी मागण्यासाठी माझ्या पाया पडले. पण मी त्यांना पाया पडू दिलं नाही. त्यांना मी गळाभेट घेतली त्यांची आणि बाबा काही चुकलं असेल तर माफ करा असं त्यांना म्हणालो आणि ते पण आनंदाने मग घरी गेले. तर ह्या हास्यसंवादाची ही किमया आहे की कोणालाही दुःखी ठेवायचं नाही, सतत हसत ठेवायचं. आपला काही खर्च होत नाही त्यात, सगळं व्यवस्थित होते. तर हास्यसंवाद, बी हॅपी अँड मेक अदर्स हॅपी. स्वतः सुखी राहा आणि इतरांनाही हसवा आणि हसत राहा सतत. अरे ते हसण्याची एक गोष्ट सांगूनच देतो आता तुम्हाला. काय झालं, हची बाराखडी माहीत आहे का तुम्हाला? हची बाराखडी म्हणजे ह हा ही ही हू हू हे हई हो हऊ हम हा. तर हे सगळी बाराखडी हसण्याची, हची बाराखडी म्हणजे जगातले सर्व हसण्याचे प्रकार आहेत. कसे? हे बघा आता, ह जोडा, ह ह ह ह, हा जोडा, हा 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 हा, ही दीर्घ ही ही हे हई हो हऊ हम.